नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर आज बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बिटल शेळी शेळी पालनच सगळ्यात चांगलं आहे किंवा बिटल शेळी पालनामध्ये नफा चांगला भेटतोय. बिटल शेळी पालनाचे रेट पण भरपूर आहेत आणि बिटल शेळीचे पिल्लं जे आहेत ते जन्मतात 4-5 किलो वजन त्यांचं भरतंय. त्याच्यामुळं सगळ्यांचा कल हा बिटल शेळीकडं आहे. तर खरंच आपण या बिटल शेळीचा आणि उस्मानाबादी शेळीचा थोडा फरक काय आहे यांच्यामध्ये ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आज थोडक्यात माहितीच घेऊया. कसं आहे मित्रांनो, आज आपण जे उस्मानाबादी शेळी पालन करतोय, मी करतोय 5 वर्षापासून. पण आतापर्यंत माझा बोकड जो काही आहे, समजा उस्मानाबादीचा बोकड, तर त्या बोकडाचा जर विषय धरायला गेलं तर जवळपास फक्त 5 वर्षामध्ये एकच बोकड माझा 14,100 रुपयामध्ये विकलेला आहे. आणि तो बोकड होता मित्रांनो जवळपास 11 महिन्याचा. म्हणजे 11 महिने सांभाळल्याच्या नंतर त्याचे 14,100 रुपये आपल्याला आलेले आहेत. आणि जर आता विचार करायला गेलं तर बिटल शेळीचा बोकड हा 2 महिन्याचा बोकड जर असेल तर त्याला 25,000 ते 30,000 रुपये तुम्हाला किंमत द्यावी लागते. तर एवढा भाव कशामुळं, नेमकं कारण काय? तर बिटल शेळीचं एक वैशिष्ट्य असं आहे की बिटल शेळी ही तिचं वजन वाढण्याचं झपाट्यानं वजन वाढतंय. हाईट पण खूप मोठी आहे आणि हाईट मोठी असल्यामुळं, वजन वाढ चांगली असल्यामुळं जास्तीत जास्त कल हा आपल्या शेतकऱ्यांचा, शेळीपालकांचा हा बिटल शेळीकडे जास्त वाढत चाललेला आहे. तर याचं कारण एकच आहे की आपला उस्मानाबादी शेळी जी आहे, गावरान उस्मानाबादी, तर या शेळ्यांचं काय होऊन राहिलं, यांचे पिल्लं लवकर विकायला म्हणजे येत नाही. जवळपास 6 ते 7 महिने आपल्याला हे बोकड म्हणजे सांभाळावं लागतात. सांभाळल्याच्या नंतर 7 महिने सांभाळल्याच्या नंतर या पिल्लांची किंमत जेवढी आपल्याला लागती तेवढं यांचं वजन भरत नाही गावरान उस्मानाबादीचं. आणि वजन कमी असल्यामुळं आपल्याला जे काही रेट भेटायचे ते योग्य दर आपल्याला भेटत नाही. कारण त्यांचं मूळतः वजन कमी असल्यामुळं, त्यांची हाईट कमी असल्यामुळं ते आपल्याला तेवढं किंमत देऊ शकत नाही. आणि जर विचार करायला गेलं तर उस्मानाबादी शेळीचं पिल्लू हे जन्मता 2.5 ते 2-2.5-3 किलोपर्यंत, जास्तीत जास्त हायस्ट 3 किलोपर्यंत याचं वजन भरतं आहे. पण त्याच ठिकाणी जर बिटर शेळीचं पिल्लू जर म्हणलं, बिटर शेळीचं बोकड असो, पाट असो, तर हे जवळपास 5 किलो वजन नक्कीच भरतं, 4.5-5 किलो. आणि लांबी, रुंदी, ह्या शेळीची हाईट म्हणजे बिटल शेळीची खूप मोठी होते आणि वजन वाढ झपाट्याने होती. 2 महिन्याचं बोकड जर म्हणलं तर जवळपास 8 ते 10 किलो वजन त्याचं होतं. आपल्या बोकडाचं 10 किलो वजन होण्यासाठी 4 महिने लागतात. 4, 4.5, 5 महिने पण लागू शकतात. उस्मानाबादी किंवा गावरान शेळीच्या बोकडाचं वजन जर म्हणलं तर 8 ते 10 महिने त्यांना लागतात. एवढा डिफरंट आहे. आणि त्याच्यामुळं आज जे मोठे शेळी पालक आहेत, आज माझाच विषय, मी 5 वर्षापासून शेळी पालन करतोय. पण जेवढा वाटेल तेवढा नफा आपल्याला या शेळी पालनामध्ये, उस्मानाबादीमध्ये पिल्लं विकायला लवकर भेटत नाही. आज मी बरेच व्हिडिओ बघतो यूट्यूबवरती, असे काही व्हिडिओ आहेत की जे काही उस्मानाबादी बिटल शेळी पालन करतायत,
त्यांचं झपाट्याने याच्यामध्ये ग्रोथ झालेलं आहे, इन्कम चांगल्यापैकी त्यांना भेटलेला आहे आणि त्याच्यामुळं ते बिटल शेळ्यांचं शेळीपालन खूप म्हणजे मेहनतीनं करत आहे. आणि खरंच माझ्या लक्षात आलं, आज तुम्हाला 2 महिन्याचं बोकड, तुमचा बिटलचा बोकड जर तुम्हाला 20, 25, 30,000 रुपये जर देत असेल, तर 8 ते 10 महिने सांभाळायची आपल्याला गरजच नाही ना हो. 8-10 महिने सांभाळायचा. 10 महिन्याच्या नंतर आपला जर 14-15 हजार रुपयामध्ये जात असेल एवढा बोकड जर, तर त्याच्यापेक्षा बिटल शेळी पालन तुम्ही उस्मानाबादी शेळ्या 10 सांभाळल्यापेक्षा बिटलच्या 5च शेळ्या जर सांभाळल्या तरी परवडतंय माझ्या हिशोबानं बरं का. ज्याच्या त्याच्या हिशोबाचं असतं, ज्याला ज्याला ज्याची त्याची आवड असते. फक्त मी एक सांगून राहिलो की माझ्या हिशोबानं बिटल शेळी पालन खरोखरच मला फायद्याचं वाटतं आहे आणि मी थोडं थोडं करून बिटल शेळी पालनाकडं वळणार आहे. एक 5-6 दिवसामध्ये आपला बोकड येणार आहे. आपण जो 2 महिन्याचा बोकड 25,000 रुपयामध्ये घेतलेला आहे, तुम्हाला आणल्याच्या नंतर त्याचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत आणि त्याचं वजन पण लाईव्ह वजन दाखवणार आहे आपण त्या बोकडाचं. 2 महिन्यामध्ये बिटल बोकड किती भरतो आहे हे तुम्हाला लाईव्ह वजन आणि दर महिन्याला किती वजन वाढतं आहे आणि आपल्याजवळ उस्मानाबादीचे पण बोकड आहेत, त्यांचं पण वजन दाखवू तुम्हाला. याच्यामधील डिफरंट खरंच आपला तो बोकड आपल्या गोठ्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला खरंच त्याच्यामधील फरक नक्की 100% दाखवणार आहे. खरोखरच आपल्याला जर इन्कम करायचं असेल तर ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीचा नफा भेटेल तो व्यवसाय नक्की करायला पाहिजे आणि मन लावून करायला पाहिजे. माझ्या हिशोबानं ह्या 10 शेळ्या पाळल्यापेक्षा बिटल शेळ्या 5 जरी पाळल्या तर भरपूर काही झाल्या. लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये, 5-5 लाख रुपयापर्यंत तिचा बोकड जातो बिटल शेळीचा. म्हणजे एवढं इन्कम आहे. फक्त एवढं आहे, क्रॉसिंग हा बोकड कटिंगला नाही जात, ब्रीडिंगला जातो आणि त्याच्यामुळे याला मार्केट जास्त आहे. कटिंगला कसं आहे, व्यापारी खूप म्हणजे कमी दामामध्ये आणि खरं म्हणजे सांगायचं म्हणजे जर आपण जर बिटल शेळीचा बोकड जरी बिटल बोकड असेल आणि तो जर गावरानला क्रॉस केला तर त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप काही फायदे आहेत. आपल्या गावरान शेळीचे पण पिल्लांचं वजन वाढतं झपाट्यानं, तो पण फरक आहे. तसं पण करू शकता आपण. तर अशा पद्धतीनं आपण पण पुढचं नियोजन करणार आहोत मित्रांनो. तर असा आहे फरक उस्मानाबादी आणि बिटल शेळीमधील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. थांबू इथंच. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.